आता हिला जेवाय देऊ का जेवण केले हा काय खाल्लं अरे मटण कुठं होतं हाय गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग हे बघा एक प्रियंका काय करायली हे बघा कशाला कळ्या येईल आता मग त्याला फवारा मारायचा का त्याला औषध तसलं झाडाचं भेटते ना हा हा मित्रांनो कारखान्याहून आलेलो आहे मी असंच जत्रासाठी आलेलो होतो काल प्रियांकाला दवाखान्यात नेलं तर दवाखान्यात घेऊन गेलो तिला तिचं तब्येत बरोबर नाही तिची आणि दवाखान्यात नेलेलं आहे काल मग आणि आज तिचे रिपोर्ट हे येणार आहेत त्याच्यामुळं थांबलो आहे उद्याच्याला परत मला जायचं आहे कारखान्याला हे बघा चालू आहे तिचं काम ही त्यांचं हे पहा नारळाचं झाड हे नारळाचं झाड तिकडच्या साईडला होतं इथं आणून ठेवले सगळे झाडं इथं आणून ठेवायला लागली आणि काय राहिले काय बघा ब्रह्मकमळ तिकडे राहिले म्हणून लाईट चमकल ती लाईट आली आहे बघा मित्रांनो इथं ब्रह्मकमळ आहे काय बघा ना इथं शेळीनं खाल्लंय इथं चांगलं इकडून फुटायलंय अगं हे लय उच झालेलं होतं ना इथं असं उच हा हे मोडलं की इथला शेंडा मोडला आणि मी इथं असं खवला ही काय इथं पण फुटायला ही हो इथं बी आलाय आणि शेळी ठेव नाही झाली या ही इथं आलाय डोळा हा इथं बी आलाय मग त्याच्या इथं बी वाढायले हा मग त्याच्यामुळेच तिकडे ठेवता हे तर चांगलं मोठा झालंय बी हे असं अखंड उच इथून झालं होतं उच असं झालं होतं एवढं झालं शेळीनं खाल्लं की शेळीनं खाल्लंय मित्रांनो प्रियांकाला झाड लावायचं लय हे निघाट ते इथं हेच काय नाही बघा ह्या बाजूला इथं कोरपड हा तिकडे झाड आहेत इथं कोरपड आता ते ब्रह्मकंबळ जे आहे आता दाखवलेलं ते इथं आणून ठेवायचं आहे तर इथं बघा इथं काय काय झाड हे कडीपत्ता हे गुलाब इथं हे नारळ आम्ही घरीच लावलेलं नारळ बरं का विकत घेतलेलं नसतं नारळ विकत घेतलं होतं मग ते पाण्यातलं इथे भरपूर दिवस हे केलं ठुलतं मग त्याच्यातून कोंब आला होता कोंबातून परत हे नारळ तयार केलं आम्ही घरच्या घरीच नारळ केलेलं आहे परत इथं पलीकडे बदाम आहे इथं येल आणि हे बघा इकडं बघा हे बघा अगं फोड चिंते जड आहे सगळी मातीच आहे त्याच्यामध्ये अगं मोडलंय शेळीनं मोडलंय चाल मी असं केलंय सरळ दमाला ग ना दमाला हो हे लय जड आहे ना माती गच भरली पण आहे मटक जड धरा दोघ जण धरू राहू दे मी घेतो राहू दे याला बरं राहू दे आता त्याला वाकलं तिथं काडी काहीतरी त्याला खाऊन ठेवू असे सरळ एक सोड पडणार तर आहेच ते त्याला एक काडी खाऊन ठेवू एक परत काडी लावून मित्रांनो मी आलोय शाळेमधून आईच्या माग सकाळपासून काम चालू हे बघा भाकरी चालू आहेत शाळेतलं जेवण आहे ना घेतलंय आम्ही भाकरी चालू आहेत करायला हो का देवेने बघा हे कसे देवेने दीदी बोलत बसले मोठे मोठे गप्पा हो का पप्पा इथं झोपले तर मित्रांनो आम्ही गेलतो तर आमच्या गावची जत्रा आहे ना जत्रा तुम्हाला दाखवलीच नाही सॉरी गावची जत्रा आहे 1-1.5 महिना म्हणजे सट्टीला चालू होती ते संक्रांतीच्या परत एक बाजार भरतो म्हणजे संक्रांतीपासून असते म्हणजे 1.5 महिना आमच्या इथं कंटिन्यू जत्रा राहते त्याच्यासाठी आम्ही म्हणजे भरपूर दिवस झाले गेलो मी आलो इथं एक 5-6 दिवस झाले आणि मी गेलो नव्हतो पाया पडायला असं गेलो पण आम्ही जोडीने गेलो नव्हतो मग गेलो मग दुपारी जोडीने गेलो दर्शन वगैरे केले लेकराला खायला हे आणलं आता उद्याच्याला सकाळी उठून जायचं आहे म्हणजे दवाखान्यामध्ये नेलेलं होतं दवाखान्यात तुम्हाला दाखवून परत तिची रिपोर्ट टाकेन सगळ्याला डॉक्टरना आणि किती वेळेस तपासायला सांगितलं जेवण आणि जाता तिला जेवायचं टाइम म्हणजे लेकराचं आता शाळामध्ये जिल्हा परिषदेमध्ये शाळामध्ये लेकराला ज्याचे
आई वडील ऊस तोडायला गेलेले त्यांच्यासाठी जेवायला बनवलं बघा भाजी. एक मिनिट, भाजी बघा, ही बघा भाजी. कमेंट मध्ये सांगा भाजी कशी झाली तर. आणि डेली अशीच असते बघा, रोज अशीच असते. आणि सरक हे देवा बघा दाता हे करायला लागला. हे बघा कंटिन्यू एवढ्या भाकरी असतात आमच्या. किती 35 भाकरी, 35-40 भाकरी असतात. मित्रांनो हे बघा भाकरी हे निघल्यात हा शाळामध्ये जाण्यासाठी. देवा यायला लागलाय म्हणतोय बघा. टाइम आता संध्याकाळचे 6:15 वाजले, तर 6 वाजून 17 मिनिटं झाले. हे निघले जा 6 वाजून 17 मिनिटं, आता झाली 18. अजून मित्रांनो भाकरी घेऊन जायला आहे. 30 भाकरी घेऊन जाईल मी शाळेत. मित्रांनो 30 भाकरी नेल्यात आणि इकडं 20 भाकरीचं चालू आहे आता. टोटल 50 भाकरी होत्या आता. मग तसंच थांबते परत. आणि झाल्याच्या नंतर कमी जास्त पडल्याच्या नंतर पुन्हा त्याला आणि वाढवी ती. सध्या 50 भाकरीचं लिमिट करते ती आणि परत थांबते. पुन्हा त्याला कमी लागत असल्या उरल्या भाकरी तर मग ते घेऊन येते. आणि कमी जर पडल्या तर मग आणि सारखे चालूच असते. आणि 20 भाकरी वस्तू थांबत नाही बघा. लेकरं बघा तिथं किती मोठे थांबलेले. तर मित्रांनो बघा शाळेत आलेलो आहे, तर तिकडे भाकरी ठेवली त्या. आता तुम्हाला दाखवतो लेकरं. हो का मित्रांनो, इतकी लेकरं आले तर. इकडे आहे तर इकडे बसलेत लेकरं आले तेवढे. मित्रांनो जेवण वगैरे झालं लेकरायचं. हे आलते पाणी करायला, साहेब आलते. हा हे लेकरं झाले जेवण करून, पाणी वगैरे पिले. तिथं प्यायचं पाणी. हां हे जेवण कसं झालं? भारी झालं का? बघा लेकरं तिथं आपली तिकडे जेवायला लागलेले. तर राज जेवण कसं झालं? टाकल्या का म्हणायला लागलं? जेवण कसं झालं? छान झालं. भाजी येवा भाजी कसं? जेवण केलं का नाही? जेवण केलं. ही इथं जेवायला सगळे लेकरं जेवायला. काय पाहिजे? जेवण पोटभर झालं का? हे सगळे लेकरं तर जेवण झालं का सगळ्याचं? झालं का? इथं चालू आज बल्ब इथं बल्बवर इथं ते बल्ब बंद झाला आहे. आणि हे आमच्या गावचे उपसरपंच म्हणलात तरी चालेल, मेंबर आहेत. आणि ह्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे सगळ्याला जेवण. भरपूर लेकरं तर एक इथं सध्या असते बघा 30 लेकरं असते. बाहेर आता 20 गेले असते, म्हणजे 50चे टोटल झालेले. तर हे जेवण झालं का? काय खाल्लं? अरे मटण कुठं होतं? गोबी होते ना. मित्रांनो शाळामध्ये जेवण अगं चालू आहे. ब्लॉग चालू दे. नाही काय बडबड करतेस? जेवण केलंस का? केलंस का? केलंस का? आता हिला जेवाय देऊ नका. जेवण केले. हा तर जेवण केलंस का? भूक लागली म्हणून शेंगा तर मी बी खायला. जागीच राहता कशी मुकाट्या खाची. 10-12 वाजता खाते. 10-12 वाजता तुला सकाळची होते का ट्युशनला जायला? देवा बघ किती बोलावली कसं हिला जेवण येतंय का? आवाज बघते पण अर्धा तास झोपती. तशी करते. 5-1ला उठते, लगेच झोपते. जवळ मोबाईल घेती, घडी घेती, बघती, झोपती. देवाने 1 नाही 2 नाही. ट्युशनला जायला उठायचा कंटाळा आणि जेवाय बरं उठणार आहे. आम्ही सगळं आता संपून टाकणार आहे. काय खायचे? भाकर भाजी. ठेवतच नाही. पप्पाला डब्याला ठेवणार आहे, ती खाते. बॅग मध्ये घालून ठेवणार आहे आणि उशाला घेणार आहे. हळूच वाटते मग ते आई इथं खायचे घडवर. पप्पाच्या बॅग. आता काय करायला? आपल्याला जेवायला बनवायलीस? आता आपल्याला जेवाय बनवायचे.
आता जेवाय आम्हाला चालू आहे मित्रांनो, आणि ते बाहेर बनवेल तर ते सगळे लेकराला होतं. लेकरांनी बघितलं ना किती, एक सेकंड ना मित्रांनो, तुम्ही बघितलंच लेकरं म्हणजे भरपूर लेकरं आहेत तिथं. आणि बाहेर मी म्हणजे जायच्या आधी पण निघून गेलेले होते लेकरं जेवण हे करून. तर मी गेल्या व्हिडिओ चालू केला होता, पण लेकरं जेवण बाहेर जायला होते. तर मला ते दाखवलं पाणी प्यायलेलं सुरुवातीला जायला होते. भरपूर लेकरं येतात असं काय नाही, आणि सगळ्या लेकरांचा स्वयंपाकी करते. आपण लेकराचं सगळ्याची घेतली आपण प्रतिक्रिया, कशी भाजी झाली, कसं जेवण झालं, सगळे म्हणजे चांगले तर आणि बनवतो. तुम्हाला दाखवले चांगले बनवतात, त्याच्यामुळे काही हेच नाही. आम्हाला स्वतः राहत नाही, जेवायला राहत नाही. सगळे लेकरं खातात. 50 भाकरी संपलेलेत आज, म्हणजे डेली कधी उरतात कधी हे होतात, पण 50 भाकरी चालू असतात. आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की आम्हाला सांगा, कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला असला तर, आणि लेकरासाठी बघा ऊसतोडीला लेकरं जातात, मायबाप ऊसतोडीला जातात, त्यांची लेकरं इथे ठेवते. तर भरपूर जणांनी कमेंट केलेल्या होत्या की तुमचे लेकरं कसे राहतात तिकडं, आणि त्यांना जेवणाची वगैरे, तर ही अशी आमची सोय करतो, म्हणजे आम्ही करतो. सरकार सोय करते, शाळेत करतात, पण आम्ही घरून देतो जेवायला. आणि बघितले तिथं बघायला पण भरपूर जण येत येतं. लेकराचं काही टेन्शन नाही वगैरे, पण त्यांचे आई वडील तिकडे कारखान्याला असते. तर जसं की मी कारखान्याला आहे, ही तर आहे एकटी. हिच्या म्हणजे भरपूर जणांना बघून हे करून विचार करून हिला दिलेला आहे स्वयंपाक बनवायला. आपण वैयक्तिक म्हणजे फक्त बनवतो, कष्ट करतो, पण क्वालिटी चांगली आपल्या द्यायची कामाची. मग त्याचं मूलभूत देतात ते, पण तसं काय असं नाही, जे काय खर्च वगैरे झालेला असेल ते देतात. पण असं नाही की आपल्याला खर्च घ्यायचा म्हणून करीत नाही, आपले स्वतःचे लेकरं म्हणून त्यामुळे करायचंय. आणि आपण स्वतः कारखाना करतो ना, मग आपले लेकरं कसे राहतात कसे नाही त्या पद्धतीने बघून. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि खरोखर आम्ही चांगलं करायला लागलेत, म्हणजे प्रियांका चांगली करीत आहे म्हणून त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या काय प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. बरोबर, तर उद्या भेटू नव्या व्हिडिओमध्ये, कारण मी उद्याच्याला तर जाणार आहे, ते सांगतोय तुम्हालाच जाताना. चला बाय बाय.